नमस्कार मंडळी, आटपाडीची नगरपंचायत रणधुमाळी सुरू असताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौरभ पाटील नगराध्यक्षपदासाठी उभा असताना त्यांच्यासोबत नगरसेवक पद म्हणून ऐवळीताई आपल्यासोबत आहेत. आज प्रचारादरम्यान ते आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण 2 मिनटं गप्पा मारूया. त्यांचं विजन काय आहे वार्डासाठी, प्रभागासाठी, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. काय असेल आपलं विजन मॅडम? आपला प्रभाग क्रमांक 9मध्ये मी रुपाली शैलेश ऐवळे उभी राहिलेली आहे आणि आपला वार्ड हा सुधारला पाहिजे आणि सगळ्यांची जी कामे आहेत त्या पूर्ण झाली पाहिजेत आणि वार्ड आपला विकसित झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि महिलांची जी सुरक्षा आहे त्यांना आपण साथ दिली पाहिजे. त्यांची जी काही कामे असतील ती आपण पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता सध्या मॅडमने घेतलेला आहे, जो की महिला सुरक्षतेसाठी. सध्या प्रत्येक ठिकाणी महिला अग्रेसर आहे, पण सुरक्षता म्हणली की थोडंसं भीती येते. तर त्या मुद्द्यावर मॅडम आपल्या अग्रेसर आहेत. तर महिलांच्या व्यवसायासंदर्भात किंवा उद्योगासंदर्भात काय सांगाल मॅडम? जी बचत गट आहेत ते आपण महिलांपर्यंत पोचवू आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या उद्योगासाठी आपण निधी पुरवू. तर महिला उद्योगावर पण मॅडम भर देत आहेत. म्हणजे ह्या अर्थानं, ह्या अनुषंगानं ऐवळीताई ह्या नक्की महिलांच्या साथीनं काम करतील, त्याला महिलांची साथ मिळते. तर आपल्या भावी वाटचालीसाठी मॅडम शुभेच्छा. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 9मध्ये नगरसेविका पदासाठी उभा असणाऱ्या आमच्या रुपालीताई शैलेश ऐवळे व नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौरभ पोपटनाना पाटील यांच्या प्रचारार्थ आज आम्ही इथं सर्वजण आलेलो आहे. याच्या आधीही आम्ही गेले 5-6 दिवस झालो घरोघरी जाऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम असून आम्ही कोणतं काम करणार आहे हे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोचवत आहोत. आणि आज आम्ही जर आमचं जर बघितलं तर आमचं हे विजन आहे की आम्ही प्रत्येक घरोपर्यंत पाणी पोचवणार आहे. स्वच्छ पाण्याची सोय हे घरोघरी वेळेवर. आज बघितलं तर 5 दिवसातून एकदा आमच्या आटपाडी तालुक्याला पाणी येतं. आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक महिलेची जी व्यथा आहे ती पाण्याची, ती पाण्याचा पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रत्येकाला वेळेवर, म्हणजे ज्या एक वेळ आहे ती वेळ देऊन त्यांना पाणी देणार आहे. स्वच्छ आणि जी पाणी आहे आमचे जे मार्गदर्शक आहे, ज्याच्या प्रेरणेतून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आज उभे आहोत, ते आमचे घराचे दैवत आदरणीय रामभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सुरुवात केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून इथं पाण्याची सोय त्यांनी केलेली होती. तेच पाणी पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक घरोघरी पोहोचवणार आहोत. तसंच महिलेची सुरक्षा असेल तर महिलेला कधीही आपली मान वर करून ताटमानेनं आटपाडी तालुक्यात फिरता येईल एवढी प्रबळ सुरक्षा आम्ही त्या महिलेला आमच्या ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आणि रुपालीताईच्या माध्यमातून आम्ही पुरवणार आहे. तसं सौरभ भयांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला सुरक्षा देणार आहे. महिलांना ज्या बचत गट असेल, सरकारी सुविधा असतील त्या पूर्णपणे महिलांना देणार आहे. त्यांचा रोजगाराची पूर्णपणे काळजी आम्ही घेऊन प्रत्येक महिलेला ती रोजगारी झाली पाहिजे. मग तरुण असेल, आमचा जो बेरोजगार तरुण आहे त्यांनाही पूर्ण त्यांच्या हाताला काम देणार आहे. तर तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे, फक्त कामानिमित्त तो थोडा खचलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार काम करणार आहे. तसंच रोड असतील, जी स्वच्छता आहे, आटपाडीतील मोठा प्रश्न जो स्वच्छताचा आहे, ती स्वच्छता आम्ही आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून प्रथम जो आहे वार्ड प्रत्येकाला तो त्याचा वार्ड स्वच्छतेची त्याची जबाबदारी आम्ही त्याला सांगून दिलेली आहे की स्वच्छता आणि ही महत्त्वाची आहे. आज लहान लेकरं आपल्या आटपाडी तालुक्यात जास्त आहेत, त्या लेकरांसाठी स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि जी आरोग्य व्यवस्था आहे ती सुधारणार आहोत. मोठ्या प्रमाणात आम्ही मोफत आरोग्य व्यवस्था देण्याचं काम आम्ही या आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि प्रत्येक घरापर्यंत आरोग्य व्यवस्था कशी पोचल याची आम्ही पूर्णपणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आणि आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही ती जबाबदारी घेणार आहोत. तसंच या ठिकाणी बघितलं तर आज प्रत्येक घरात जी विधवा महिला आहे तिच्यासाठी कुठल्याही प्रकारची योजना केली जात नाही. ती निराधार असते, तिच्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी तिला आपण रोजगार हमी, तिला जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडीची प्रत्येक उमेदवार, नगराध्यक्षपदाचा उमेदवार असो अथवा नगरसेवक पदाचे उमेदवार असतो, तो तिच्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे मी हेच आव्हान करेल आटपाडी तालुक्याच्या प्रत्येक जनतेला की ही वेळ आहे बदल घडवण्याची आणि उमेदवार जे आहेत
ते आमचे सर्वसामान्य घरातल्यातले आहेत. आम्ही सर्वसामान्यातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून काम करतो आहे. आणि आमची एवढीच इच्छा आहे की ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत किंवा राष्ट्रवादी पक्षाचे असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, त्या प्रत्येकाला विजयी करायचा आहे. आणि आम्ही आज तुमच्या पुढे एवढ्या धाडसानं आणि नव्या उमेदीनं तुमच्या दारात आलो आहे. आम्ही हा विश्वास घेऊन आलो की आम्हाला विजयी करा. आम्ही पुढच्या 5 वर्षात अख्ख्या आटपाडी तालुक्यात पूर्णपणे व्यवस्था आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचारामुक्त करून पूर्ण आटपाडी सुफलाम बनवण्याचं आम्ही कार्य करणार आहोत. आणि ह्या माध्यमातून वार्ड क्रमांक 9 मधल्या आमच्या रुपालीताई आहेत, त्या सुशिक्षित एक वकील आहेत आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं आजपर्यंत त्यांनी काम केले. आणि इथून पुढच्याही काळात आम्ही आटपाडी तालुक्याला न्याय देण्यासाठी तटीबंड आहोत आणि त्यासाठीच आम्ही कार्य करतो. त्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ भैया पाटील आणि आमच्या रुपालीताईंना प्रचंड बहुमताने विजय करा हीच मी सांगेन.